वरळी पोलीस कॅम्पमध्ये मॅरेथॉन आयोजित केलं होतं. आदित्य ठाकरेंनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवलाय. महिला पुरुष चिमुकले या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. तर वरळीमध्ये या मॅरेथॉनचं आयोजन केलं गेलं आणि या मॅरेथॉनमध्ये सर्वच महिला पुरुष चिमुकले या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. आदित्य ठाकरे यांनी या मॅरेथॉनला झेंडा दाखवला. त्यानंतर ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्येक वर्षी आम्ही इथे पोलीस कॅम्पात एका मॅरेथॉनचं आयोजन करतो. आपण पाहता की सगळे इथे पूर्ण हे रेसिंग करतात आपलं वरळी सीफेसला वगैरे जाऊन. तर मॅरेथॉनमध्ये सगळे धावून आजचे दिवस मजा घेतात. तर आज त्याचं आयोजन केलं होतं. आपण पाहताय प्रत्येक दिवशी हजारो लोक, आपले लाखो लोक मुंबईत चालत असतात, धावत असतात, योगा करत असतात, आउटडोर एक्सरसाइज करतात. पण हे सगळं करत असताना जो श्वास आपण घेतो तो खरंच स्वच्छ आहे का, शुद्ध हवा आहे का, हा एक प्रश्न आम्ही सतत विचारत आलो आणि उत्तर द्यायला कोणी नाही आहे. आणि ह्याच धर्तीवर आपण पाहताय की रेसकोर्सला देखील आता तिथे त्यांना अंडरग्राऊंड कार पार्क काय करायचं आहे, अजून कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे. जे मुख्यमंत्री आहेत घटनाबाह्य ते आणि त्यांचे बिल्डर मित्र ह्यांना रेसकोर्स गिळायचं आहे. मला वाटतं त्याच्यावर अजून विश्लेषण होत आहे, आपल्या माध्यमातून पण होत आहे, तज्ज्ञ पण बोलत आहेत. ते सगळं ऐकल्यानंतरच त्याच्यावर काही बोलू शकू. पुढे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.